माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत। त्यापूर्वी 525 नंबरचा एक व्हिडिओ आहे माझा, त्याच्यात हे मेहरब करायला शिकवलेली आहे चौरंगाची। तर याचा उपयोग करून आपल्याला कसं आहे 1, 2 आणि 3 हे 3 तयार करता येऊ शकतात तुम्हाला, कारण त्याच्यात कसं करायचं तयार त्याबद्दल दिलेलं आहे। आणि त्यानंतर हे एकमेकाला जोडायचे कसे हेच फक्त मी सांगणार आहे। बाकी हे 3 जे आहे हे तुम्हाला त्याच्यावरून येऊन जाईल आणि फक्त हे जोडायचं कसं हे आपल्याला शिकायचं आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे हिरवे मोती, पिंक आणि पांढरे, टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे, कात्री घेतलेली आहे आणि 7 नंबरची सुई आणि सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे। तर आपण हे 1, 2, 3 त्याच्यात कसे तयार केले हे पाहिलेले 525 नंबरचा व्हिडिओ। तर फक्त हे 3 तुम्ही तयार करून घ्या, त्यानंतर हे कसे जोडायचे हे आपण पाहणार आहोत। आता हे 1, 2, 3 तयार केलेले आहे। एक भाग आपल्याला तयार करायचा आहे इथे असा, तर तो कसा जोडायचा ते आपण पाहणार आहोत। तर या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे। आता इथे 2 पांढरे मोती, 3 पिंक आणि 2 पांढरे मोती घेतले। या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा। त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे। या 2 मोत्यातून असा करून इथे आपण या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे। त्यानंतर 3 गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेतला आहे। त्यानंतर इथे एक गुलाबी, 2 पांढरे आणि या पांढऱ्या या काळ्या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत। 2 पांढरे मोती घेतलेले आहे। या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून काढला, याही मोत्यातून आपण काढून घेऊ। दोरा थोडा ओढून घ्यायचा जेणेकरून त्या मोत्यांमध्ये गॅप राहणार नाही। त्यानंतर इथे 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे आणि 1 गुलाबी असे मोती घेणार आहोत। 2 पांढरे मोती, 1 हिरवा मोती, 2 पांढरे मोती, 1 गुलाबी आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, इकडून असा जाणार आहे। या मोत्यातून दोरा काढायचा आहे। त्यानंतर या पांढऱ्या 2 मोत्यातून दोरा काढायचा। या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून हे पुढचे 2 गुलाबी मोती आहेत त्याच्यातूनही दोरा काढला आहे। आणि आता इथे 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे असे 5 मोती घेणार आहोत। 5 मोती घेतलेले आहे। या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत। त्यानंतर हे पुढचे जे 2 गुलाबी मोती आहेत त्याच्यातूनही दोरा आपण काढणार आहोत। त्यानंतर आता या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढणार आहे। आणि इथे आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत। 3 हिरवे मोती घेतलेले आहे। या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा। या पुढचे जे 2 पांढरे मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आणि इथे
या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहे. आणि आता आपली कलाकृती इथे संपलेली आहे. तर दोरा ओवून घ्यायचा आणि गाठ बांधून मग कट करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जरी छोटी एक मॉडेल आहे, तर याचा उपयोग करून तुम्हाला जी पाहिजे असेल, जेवढी मोठी कलाकृती पाहिजे असेल तर तुम्हाला करता येणार आहे. कारण हे जी पद्धत आहे ती पद्धत पूर्ण याच्यात, तर तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.